जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक पदभरतीविषयी एक माहिती घेऊन आलेलो आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, लवकरच DMER असेल किंवा आरोग्य विभाग असेल या विभागांमध्ये पदभरती निघणार आहेत आणि त्यासाठीचे जे काही कदम आहेत, जे काही पावलं आहेत ते उचलली जात आहेत। त्यातच आता नाशिकमध्ये जे काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे त्या विद्यालयाकरता एक पदनिर्मितीसाठीचा GR आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आपण कालच एक GR पाहिलेला आहे नागपूर GMC साठी। नागपूरमध्ये सुद्धा एक पदभरतीसाठी शासन निर्णय आला होता, त्याच्याबद्दल आपण डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे। आणि त्याच्यानंतर 3 जानेवारी 2025 रोजी औषधी द्रव्य वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य जो काही विभाग आहे DMER यांच्याद्वारे ही पदभरती निर्माण होणार आहे आणि त्यासाठीचा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, कालचा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर बरेच विद्यार्थी मेसेज करत होते, सर एवढेच पद येतील का, एवढ्याच पदांसाठी वेगळी पदभरती येईल का? तर विद्यार्थी मित्रांनो, हे काही जे शासन निर्णय येत आहेत त्या प्रत्येक शासन निर्णयावर इंडिव्हिज्युअल वेगळी पदभरती येणार नाही। जेवढे काही शासन निर्णय आहेत त्या सगळ्या शासन निर्णयामध्ये जेवढे काही पद निर्माण झालेले आहेत, जे काही पद निर्माण करण्यात आलेले आहेत त्या सगळ्या पदांवर एकदाच कंबाईन पदभरती होणार आहे। त्यामुळे या पदभरतीमध्ये खूप सारे पद जे आहेत ते DMER द्वारे भरले जाऊ शकतात। आरोग्य विभाग, महानगरपालिका आणि DMER हे जे काही मेडिकल फील्डमधले पदभरती करून घेणारे विभाग आहेत यांच्यामध्ये लवकरच पदभरती निघणार आहे। 2025 अखेरच पूर्ण प्रोसेस कंप्लीट सुद्धा होऊन तुम्हाला नियुक्त्या सुद्धा मिळू शकतात। त्यासाठी तुमचा फोकस अभ्यासावर असायला पाहिजे। तर चला, काय आहे या GR मध्ये काय प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे बघू आपण। जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकापेक्षा 1000 लोकसंख्येच्या मागे डॉक्टरांची हे बघा याच्यात प्रस्तावना दिलेली आहे की महाराष्ट्रामध्ये 1000 जे लोकसंख्या आहे त्याच्या मागे डॉक्टर वगैरे असणं ते कमी पडत आहेत वगैरे, त्याच्यासाठी नवीन करण्यात आलेलं आहे। ही जे काही कॉलेज आहे याचं नाव चेंज करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करण्यात आलेलं आहे वगैरे। ह्या सगळ्या जे आहे ते प्रास्ताविक आहे। शासन निर्णय काय आहे आपण बघू। नाशिक येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यात आले आहे आणि त्याच्यामधले विवरण अप्रमाणे जितके काही पद आहेत हे पद अ ते ब क या तिन्ही संवर्गातील 125 नियमित परमनंट पद असणार आहेत। ग्रुप अ ब क चे 125 आणि त्यामध्ये 76 पद असणार आहेत विद्यार्थी पदांचे आणि त्याचबरोबर गट ड चे पद असणार आहेत 164। असे अ ब क चे परमनंट 125, 76 विद्यार्थी पद आणि 164 ग्रुप डी चे जे आहेत ते बाह्य स्रोताद्वारे म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल पद, असे एकूण 365 पदांसाठी पदनिर्मितीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे नाशिक मधल्या जे काही GMC आहेत त्याच्यासाठी। यामध्ये बघा वेगवेगळे जे काही अंदाजपत्र आहे, खर्चास मान्यता वगैरे दिलेली आहे। कोणते कोणते पद असणार आहेत यामध्ये आपण त्या पदांचा तपशील पाहू। तर बघा आता विवरण अ मध्ये जे 3 जानेवारीला 2025 ला मान्यता दिलेली आहे नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदनिर्मिती, त्याच्यामध्ये गट अ चे एकूण गट अ चे पहिलं पद आहे अधिष्ठाताचं। प्रत्येक GMC मध्ये एकच अधिष्ठाता असतात त्याच्यामुळं एकच पद आहे। दुसरं पद असणार आहे प्राध्यापकचं। प्राध्यापक मध्ये एकूण 4 पद भरून घेतले जाणार आहेत। सहयोगी प्राध्यापक मध्ये सुद्धा 8 पद भरून घेतले जाणार आहेत आणि मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये सुद्धा 1 पद भरून घेतलं जाणार आहे। हे चारही पद जे आहेत ते खूप महत्त्वाचे पद असल्यामुळं पहिल्या टप्प्यामध्येच हे पूर्ण पद जे आहेत ते भरून घेतले जाणार आहेत। दुसरे बघा, दुसरं गट ब चे पद आहेत, यामध्ये सुद्धा सहाय्यक प्राध्यापकचे 13 पद असतील। सांख्यिकी आणि अधिव्यवस्थापनाचं 1 पद असणार आहे। प्रशासकीय अधिकाऱ्याचं 1 पद असणार आहे आणि लघुलेखकचं सुद्धा 1 पद असणार आहे। हे सुद्धा पद पहिल्या टप्प्यामध्ये भरून घेतले जाणार आहेत। त्यानंतर गट क चे जे काही पद निर्माण करण्यात आलेले आहेत 128 जवळपास, ते पद वेगवेगळ्या 4 टप्प्यामध्ये भरून घेतले जाणार आहेत। त्याच्यामध्ये पहिलं पद असणार आहे ग्रंथालयाचं, एकच पद आहे आणि ते पहिल्या टप्प्यामध्ये भरून घेतलं जाईल। त्यानंतर कार्यालयीन अधीक्षक असेल, सहाय्यक ग्रंथपाल असेल, वैद्यकीय अधीक्षक असेल यांचे सुद्धा पद आहेत।
त्यानंतर महत्त्वाचं पद बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ. तुमचा DMLT, PGDMLT, MLT वगैरे झालेला असेल तर तुम्ही प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी अप्लाय करू शकता. गट क चं खूप महत्त्वाचं पद आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही पदभरती लवकरच येणार आहे. जर तुमचं DMLT झालेलं असेल, PGDMLT झालेलं असेल किंवा MLT, BMLT झालेलं असेल आणि अद्याप तुम्ही जर पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. जेव्हा पदभरती येईल DMRची, ज्या दिवशी फॉर्म भरायची शेवटची तारीख असेल, तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या दिवशी तुमच्याकडं पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. जर नसेल, तुम्ही फॉर्म भरलात आणि तुम्हाला मार्क्स जास्त असले तरी तुम्हाला नॉट एलिजिबल केलं जातं. तुम्ही जर 5 वर्षापूर्वी काढलेलं आहे, तुमचं रिन्यूअल केलेलं नाही आहे काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन, तरीही तुम्हाला तिथं बाद केलं जातं. त्यामुळे तुमचं काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन काढून घ्या. तुमचा रिन्यूअलला आला असेल तर रिन्यू करून घ्या. आणि तुम्हाला याच्याविषयी काही जास्त डिटेल्समध्ये माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी फॉर्म भरून पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती व्हॉट्सअप करा. तुम्हाला नव्याने फॉर्म भरून दिला जाईल आणि तुम्हाला रिन्यूअलसुद्धा करून दिला जाईल. ECG टेक्निशियन असेल, एक्सरे टेक्निशियन असेल किंवा नर्सिंग असतील किंवा जितके काही आपले मेडिकल कॉलेजचे, मेडिकल फील्डचे पद आहेत, सगळ्यांसाठी काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन जे आहे, काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन जे आहे ते कंपल्सरी असतं. त्याच्यामुळे तुम्ही ते रजिस्ट्रेशन नक्की करून घ्या. प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे एकूण 10 पदं भरले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 4 पदं भरून घेतले जातील. ECG टेक्निशियनचे सुद्धा पहिल्या याच्यामध्ये 4, एक्सरे टेक्निशियनचे सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये 4 पदं जे आहेत ते भरून घेतले जाणार आहेत. यामध्ये वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, महिला वसतिगृह आणि ग्रंथपाल सहाय्यकचे सुद्धा पदं आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 39 पदं जे आहेत गट क चे परमनंट पद्धतीनं भरून घेतले जाणार आहेत. त्यानंतर बघा, गट ब चे जे काही आहेत ते एकूण 14 गट अ चे आणि 16 गट ब चे, म्हणजे जवळपास हे 30 आणि गट क चे जे आहेत ते जवळपास 39, म्हणजे हे 70 पदं भरून घेतले जाणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी पदं जे आहेत ते एकूण 50 भरून घेतले जाणार आहेत. यांना सुद्धा पेमेंट असणार आहे. वरिष्ठ निवासीचे एकूण 11 पदं, कनिष्ठ निवासीचे एकदम 20 पदं आणि डेमोस्ट्रेटरचे एकूण 19 पदं असे विद्यार्थी पदं सुद्धा यामध्ये भरून घेतले जाणार आहेत. गट ड, ज्यांचे गट ड साठी फॉर्म भरून इच्छित आहेत त्यांना सांगण्याचा विषय, त्यांचे जे पदं आहेत गट ड ची पदभरती बाह्य स्त्रोताद्वारे होणार आहे. परमनंट पद्धतीनं त्यांचे पदं जे आहेत ते भरून घेतले जाणार नाहीत. गट ड, आता याच्यामध्ये बघा, बाह्य स्त्रोताद्वारे गट क आणि गट ड दोन्हीचे सुद्धा कंबाईन पदं भरून घेतले जातील आणि त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. आता गट क चे कोणते कोणते पदं आहेत जे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरले जातील, बाह्य स्त्रोताद्वारे भरले जातील, त्यामध्ये बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे 4 पदं परमनंट सुद्धा भरले जाणार आहेत प्रथम वर्षाला आणि 4 पदं जे आहेत ते कॉन्ट्रॅक्टवर सुद्धा भरले जाणार आहेत. 4 आणि 4 जवळपास 8 जे पदं आहेत ते प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी भरले जातील. पण मित्रांनो, 4च परमनंट आणि 4 जे आहेत ते कॉन्ट्रॅक्टवर असतील. कनिष्ठ लिपिकचे सुद्धा 10 पदं कॉन्ट्रॅक्टवर भरले जातील. ECG टेक्निशियनचे 4 असतील. क्षकिरण तंत्रज्ञाचे सुद्धा 4 पदं जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरून घेतले जाणार आहेत. प्रयोगशाळा सहाय्यकचं खूप महत्त्वाचं पद आहे. हे पद परमनंट भरून घेतलं जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो. हे पद मात्र फक्त कंत्राटी पद्धतीनं भरून घेतलं जाणार आहे. त्यानंतर बघा, सुतार असेल, प्लंबर असेल, आरोग्य अनुशासक असतील. त्याच्यानंतर बघा, आता तुम्हाला गट ड चे जे आहे ते वाहन चालक असेल, धोबी असेल, दप्तरी असेल, सुरक्षा रक्षक असतील, हमाल असतील, सफाईगार असतील, हे गट ड चे सुद्धा जे पद आहेत हे पद बाह्य स्त्रोताद्वारे भरले जाणार आहेत. एकूण बाह्य स्त्रोताद्वारे 70 पदं धरा आणि गट क चे आणि गट ड चे दोन्ही मिळून बाह्य स्त्रोताद्वारे 70 पदं आणि त्यानंतर गट अ ब क चे नियमित पदं जवळपास तुम्हाला जर विद्यार्थी मित्रांनो म्हणलं तर ते 90च्या जवळपास आणि विद्यार्थी पदं 50 असे बघा, टोटल 140 आणि हे 70 जर म्हणलं तर 210 पदांसाठी या नाशिक GMC मध्ये पदभरती येऊ शकते. यासाठी इंडिव्हिज्युअल पदभरती निघणार नाही. जे काही 2025 मध्ये पदभरती निघणार आहे सगळ्या महानगरपालिकांची ती वेगळी निघेल, आरोग्य विभागाची वेगळी निघेल आणि DMR मध्ये जे काही नवीन मेडिकल कॉलेज झालेले आहेत 10-12 त्या नवीन मेडिकल कॉलेजसाठी असेल किंवा डेंटल हॉस्पिटल्स असतील, आयुर्वेदिक हॉस्पिटल्स असतील आणि विद्यार्थी मित्रांनो 2023च्या पदभरतीमध्ये जितके काही रिक्त पदं राहिलेले असतील, अद्याप भरून घेतलेले नसतील आणि 2023 नंतर 2025 पर्यंत या ज्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढे काही रिक्त पदं झालेले आहेत या सगळ्यांसाठी एकच जाहिरात येणार आहे आणि त्यानुसार हे पदभरती होणार आहे. जर तुम्ही नाशिक महानगरपालिकेमध्ये नाशिक
वार्षिक तुम्ही जी GMC आहे त्याच्यामध्ये काम करून इच्छित असाल तर तुम्हाला एकच फॉर्म भरावा लागणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 4 पदं जे आहेत ते असणार आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ, त्यानंतर लघुलेखक, त्यानंतर एक्सरे टेक्निशियन, त्यानंतर असेल तुमचा क्षकिरण तंत्रज्ञ असेल किंवा तुमचा ब्लड बँक असेल, या सगळ्या पदांसाठी पदभरती येणार आहे आणि तुम्ही तुमच्या चॉईसनुसार त्या GMC मध्ये जे आहे ते जॉईनिंग घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचा अभ्यास चालू ठेवा. मी तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये 1-2 पुस्तकांच्या लिंकसुद्धा देतो. आता लॅब टेक्निशियनसाठी किंवा तुम्ही नर्सिंगसाठी जर अभ्यास करत असाल तर गोडकर म्हणून एक ऑथर आहेत, त्यांचे खूप सारे जे आहेत त्यांचं 4th एडिशन जे आहे पुस्तकाचं खूप यूजफुल होणार आहे. जवळपास स्टाफ नर्स असतील किंवा जे काही एक्सरे टेक्निशियन असतील, लॅब टेक्निशियन असतील, यांचा जो बराचसा जो पोर्शन आहे, जसं की कलेक्शन असतील किंवा तुमचं बायोमेडिकल वेस्ट असेल, हँड हायजिंग असेल, पर्सनल सेफ्टी असेल, असे जे बरेच पॉईंट आहेत तो सिलेबसला सेम असतो. त्यामुळं तुम्ही गोडकरांचं जर पुस्तक वापरलात तर तुम्हाला खूप सारं जे आहे ते कन्फ्युजन दूर होऊन प्रॉपर नोट्स त्यातून तुम्हाला डीपली अभ्यास करता येईल. त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सअपवरती विचारा किंवा माझ्या इंस्टाग्राम ID वरती सुद्धा विचारू शकता. सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.